नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर। पहिल्या टप्प्यात केवळ 553 शेतकऱ्यांना लाभ। तांत्रिक अडचणीमुळे विलंब। बाबासाहेब पाटील। सीजेपीने म्हटले, चर्चा करायची असल्यास सरकारने जंतर मंतरवर यावे। अभिजित दिपके याचे आवाहन। वांगचूक यांनी उपोषण संपवावे। एका साडीसाठी बायकोने नवऱ्याला संपवले। 7 वर्षाच्या चिमुकल्यासमोर घटनेने बदलापुरात खळबळ। आणि शरद पवार व सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। जंतर मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन चकलांबा हद्दीत दिनांक 22/7/2026 रोजी अवैध धंद्यांविरुद्ध विशेष कारवाया करण्यात आल्या। पहिल्या कारवाईत गोपनीय माहितीच्या आधारे उमापूर माटेगाव रस्त्यावर सापळा रचून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा एक हायवा ताब्यात घेतला। सदर कारवाईत हायवा व वाळू असा एकूण 30,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व वाहन चालक शेख रहीम शेख राजू राहणार उमापूर व मालक शेख अहमद शेख मोहम्मद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। तर दुसऱ्या कारवाईत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा वाहतूक करताना नाजिम करीम सौदागर राहणार उमापूर हा मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून 1,02,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर तिसऱ्या कारवाईत खळेगाव गेवराई रस्त्यावर संशयित व्यक्तीची तपासणी केली असता त्याच्याकडे देशी दारू विक्रीसाठी बेकायदेशीरित्या वाहतूक केली जात असलेली 180 मिलीच्या 192 बाटल्या, 90 मिलीच्या 50 बाटल्या असे एकूण 66,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। या तीनही कारवायात एकूण 31,98,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI गणेश कराडकर, हनुमान इंगोले, संदीप गायकवाड, ASI जमादार यांनी मिळून केली। राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी येथील मोरेश्वर मंगल कार्यालयात आयोजित मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ आमदार सुरेश अण्णा धस यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला। यावेळी दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी अनिशा ग्लोबल स्कूल ग्राउंड आष्टी येथे होणाऱ्या भव्य महाआरोग्य शिबिराच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला। या शिबिरात नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, रक्त तपासण्या, औषधोपचार, शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन आणि विविध आरोग्य सुविधांचा लाभ मिळणार आहे। या कार्यक्रमास मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे राज्य समन्वयक डॉक्टर रितेश पाटील, जिल्हा प्रमुख डॉक्टर चैतन्य कागदे, उपविभागीय अधिकारी श्रीमती वशिमा शेख, तहसीलदार दत्तात्रय निलावाड, तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका, प्रशासकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। सर, आम्हाला एक विनंती आहे की तुमचे काही PSCची सुद्धा तपासणीच्या बाबतीत आम्हाला गरज आहे नगरची, तर ती कुठे कुठे आहे तर लोणी जिल्हा परिषद सर्कलमधली काही गावं ही एकदम चिटकून पलीकडच्या तुमच्या PSCला नगर तालुका किंवा श्रीगोंदा तालुका। त्याच्यानंतर आमचा जो भगवानगडाच्या पायथ्याचा जो एरिया आहे, मातोरी, तिंतरवणी आणि तो पॉकेट, ते सगळं पॉकेट जे आहे ते शेजारीला मला वाटतं खरवंडीला PSC आहे, जवळ, एकदम जवळ। तर खरवंडी PSC वरती जर तपासणी करून दिली तर फार बरं होईल। आणि बाकी मग शिरोडमध्ये अलीकडच्या PSC मध्ये रायनोला काही तिथे आम्ही लोक ऍडजस्ट करू शकतो। पाटोदा तालुक्यामध्ये चिंता नाहीये, सर्वाधिक जास्त PSCची संख्या ही पाटोदा तालुक्यामध्ये आहे। आता वाहने आहे कोसळमा, काल परवा एका कार्यकर्त्याचा मेसेज होता, सौकडाला सुद्धा PSC होईल का? मी म्हणलं तपासून पाहू। युवा दर्पण लाईव्ह साठी महेश बेदरे, पाटोदा। लोकशाहीत प्रत्येकाला आपले विचार व मागण्या मांडण्याचा अधिकार असतो, मात्र जंतर मंतर येथील विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्ज आणि या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणात अनेक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्याने अनेकांना गंभीर दुखापत झालेली आहे। या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी बीड जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक, YouTube आणि प्रिंट मीडियातील पत्रकारांनी निषेध करत मूक मोर्चा काढला आणि बीड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले। यावेळी ज्येष्ठ पत्रकार
संजय मालानी यांनी आपले विचार मांडले. दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आणि एकंदर जे आंदोलन विद्यार्थ्यांचं सुरू होतं त्या आंदोलनावर ज्या पद्धतीनं पोलिसांनी अमानुष लाठीमार केलाय, जे क्रौर्य दाखवलंय, त्या क्रौर्याचा त्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी आज बीड जिल्ह्यातील सर्व माध्यमांचे प्रतिनिधी एकत्रित येऊन हे जे लोकशाहीला काळिमा फासण्याचं काम आहे, सामान्यांचा आवाज दडपण्याचं जे काम केंद्र सरकारकडून होत आहे, सरकारच्या त्या कृतीचा निषेध माध्यमांचे प्रतिनिधी म्हणून सर्व माध्यमातले व्यक्ती करतायत आणि तो निषेध व्यक्त करण्यासाठी निवेदन देण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून हा निषेध व्यक्त करण्यात आलाय. केंद्र सरकारनं जी काही लोकशाही विरोधी कृती केली आहे, एक माध्यम म्हणून सर्व माध्यमे त्या कृतीला ठामपणे विरोध करतायत, हा संदेश या माध्यमातून दिला गेला आहे. केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणात फिर्यादीने दिलेल्या पुरवणी जबाबात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ सोनवणे यांचे नावही जोडण्यात आलेले आहे. मात्र सौरभ सोनवणे हे या प्रकरणात निर्दोष असल्याचे चर्चिले जात असून सोशल मीडियावर तशा प्रकारच्या पोस्ट आणि लिंक व्हायरल केल्या जात आहेत. मात्र हे प्रकरण सध्या तपासावर असून यामध्ये अद्याप सौरभ सोनवणे यांना क्लीन चिट मिळालेली नाही अशी माहिती SITच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ज्या काही बातम्या येत आहेत त्या सर्व फेक न्यूज असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले हे दिनांक 20 जून 2026 रोजी भांडण सोडवायला गेलेले असताना त्यांच्यावर चाकूने सपासप वार करण्यात आले होते. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर दिनांक 21 जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. या हत्येमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील गुन्हा दाखल झालेले सर्व आरोपी SITने गजाआड केलेले आहेत. तर या प्रकरणात फिर्यादीने आपल्या पुरवणी जबाबात खासदार पुत्र सौरभ सोनवणे यांचेही नाव दिलेले आहे. त्यानुसार SITचा तपास चालू आहे. परंतु या प्रकरणात सौरभ सोनवणे यांना SITने क्लीन चिट दिल्याच्या काही लिंक व पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याबाबत SITचे प्रमुख श्री वेंकटराम यांनी या सर्व फेक न्यूज असल्याचे स्पष्ट केले असून सौरभ सोनवणे यांना अद्याप क्लीन चिट मिळालेली नसून तपास चालू असल्याचे SITकडून सांगण्यात आले आहे. भगवान विद्या प्रसारक मंडळ संचलित भगवान विद्यालय बीड येथे महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती आज दिनांक 22 जुलै 2026 रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे संचालक सत्यसेन मिसाळ सर, मुख्याध्यापक श्री आघाव सर, पर्यवेक्षक श्री ढोकर सर व क्रीडा शिक्षक श्री भोसले सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. तर यावेळी कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व यांचा त्रिवेणी संगम म्हणजे महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब होय अशा शब्दात मुख्याध्यापक श्री आघाव सर यांनी मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या. तर या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा ही नम्र विनंती. तोपर्यंत नमस्कार.